मला असं वाटतं असं घाणेरडं मत आणि घाणेरडी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्याला आता शब्द सुचत नाही, अशाच पद्धतीनं शिक्षा झाली पाहिजे. खरं तर अशा पद्धतीनं अशा वृत्तीचे लोक या महाराष्ट्रात वागतात, बोलतायत, याचा कधी कधी आपल्यालाच इतका खेद होतो की मन व्यथित होतं. अशा पद्धतीनं भूमिका मांडणं मला असं वाटतं अतिशय निषेधार्ह आहे. जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधारी सक्रिय तर विरोधक अजूनही शांत, त्यामुळे प्रचार स्थानिक कार्यकर्त्यांवर अवलंबून असल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसतंय असं बोलल्या जातं. असं काय नाही, अजून आज विड्रॉचा दिवस आहे, त्याच्यानंतर उद्यापासून प्रचार सुरू होणार आहे. त्यामुळं असं कुठेच नाही, सगळीकडे सगळेच लोक प्रचार करणार. कोणी सत्ताधारी पक्षाचे कोणी प्रचार सुरुवात केलेली आहे अजून कोणी नाही. उलट आम्ही तरी स्थानिक स्तरावर प्रचाराला सुरुवात केलेली आहे. निश्चित राज्यस्तरावरचे सगळे लोक येतील आणि अजून खरं तर सत्ताधारी पक्षाचा प्रचार सुरू आहे. त्यांना प्रचाराची गरज नाही, त्यांना फक्त याची गरज असते शेवटचे 2-3 दिवस, बाकी ते काही करतच नाही. कोणता प्रचार ते करतात? त्यामुळे वाटतं हा खोटा प्रचार बाहेर फैलवला जातो. असं आहे की तुमचं ते काल तुम्ही बोलला जरी असाल तरी पण उदय सामंत यांनी असं वक्तव्य का केलं आहे की तुम्ही शिवसेनेत जाणार आहात? मग उदय सामंतच भाजपमध्ये जाण्याची अफवा आहे सतत. उदय सामंत शिंदे गट फोडून भाजपमध्ये जॉईन होणारच्या पहिल्या दिवशीपासून गोष्टी केल्या जातात. नव्हे त्या सत्यता त्याच्यामध्ये काही जण म्हणतात. तर उदय सामंतांनी माझ्याविषयी मत व्यक्त करणे याला कोणता तरी अर्थ आहे का? कारण उदय सामंत पहिल्या दिवशीपासून ज्या वेळेस असं म्हणतात, मला नाही माहिती की एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला, तर भारतीय जनता पार्टीनं उदय सामंतांना घ्यायची तयारी केली होती. ही माहिती आहे, या सगळ्या गोष्टी आहे, सातत्यानं या गोष्टी बाहेर येतात. तेव्हा उदय सामंत माझ्याविषयी काय मत व्यक्त करतात याला काय अर्थ आहे का? मी ते दावोसून सतत त्यांच्यावर अटॅक करत होतो ना, म्हणून त्यांनी अशी भूमिका व्यक्त केली. परंतु मला असं वाटतं माझ्या पक्षप्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे असं कोणत्या अफवा कोणत्या वक्तव्याला काही अर्थ नाही. पण तुमच्याबाबत अशी मतं वारंवार व्यक्त होत आहे, ती काही पहिली वेळ नाही आहे का? असं होत आहे, होत असेल त्याला मी काही नाही काही बोलू शकत. कुठं पाणी मुरतंय का? पाणी मुरलं असतं तर खूप आधी मुरलं असतं. आता काय मुरण्याची गरज आहे? मी पक्षाचा शिवसेनेचा नेता आहे, ताकदीनं लढतो आणि पुन्हा लढत राहू. बाकी जे व्हायचं ते होत राहील. काल गिरीश महाजनांनी बाबासाहेबांना नाव घेतल्यानं बराच वाद, नाव न घेतल्यानं बराच वाद झाला होता. पाहिलं असेल आपण. नाही, खरं तर प्रजासत्ताक दिन म्हणजे या दिवशीपासून भारताचं संविधान, या संविधानाच्या माध्यमातून प्रजेची सत्ता सुरू झालेली. आणि हे संविधान कोणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. सगळे पालकमंत्री, सगळे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना गिरीश महाजन घेत नाही. मला वाटतं हे लोक का असं वागतात हा प्रश्नच आहे. त्यामुळे एक भगिनी आपली तिनं उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली गणवेशावर असताना. मग तर तिला काय नोकरी प्रिय नसेल अशातला काही भाग नाही. परंतु शेवटी या लोकांचा असा माज चढलेला आहे की यांना सगळं आपणच केलेलं आहे असं वाटतं. यांना बाबासाहेब आंबेडकरांशी काही घेणं नाही. छत्रपती शिवरायाचा अवमान करणाऱ्याला पद्मश्री पद्मविभूषण इथं दिलं जातं. आणि मला असं वाटतं जे काही गिरीश महाजन केलं ते चुकीचं होतं. विकास गोगावले, माहिती आहे तुम्हाला, पोलिसांना शरण गेले होते. आता त्यांचं वाक्य आहे, एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, लक्षात ठेवा. हे पहा, हे लोक कशा पद्धतीनं वागतात हे काय मी सांगण्याची गरज नाही. एका आमदाराने त्या सदा सरवणकरांनी बंदुकीतून गोळ्या मारल्या होत्या, त्याला काय झालं? काही झालं नाही. तो कोण एक सुर्वे नावाचा आमदार होता, त्यांनी सांगितलं टेबलवर मी तुझ्यावर असं करतो, तुला आतमध्ये टाकतो. काय झालं? काही नाही झालं. संजय गायकवाड काय काय बोलले होते, काही झालं? काही नाही झालं. त्याच्यामुळे विकास गोगावले बोलला काही तरी काही होणारच नाही आहे. आता मधल्या काळामध्ये ते ड्रगचं हे सापडलं गेलं, त्याच्यात कोण होतं? ठाण्याचे माजी नगरसेवक होते, काय कारवाई झाली? तर काही झालेलं नाही. त्यामुळे हे राज्य कायद्याचं राहिलेलंच नाही आहे. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहे. खरं तर त्यांच्याविषयी आदर आहे, परंतु आदर असताना कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. आणि मला असं वाटतं त्यांचे हात कुठेतरी बांधलेले दिसतात. लातूरचं एक असंच प्रकरण आहे की निलंगा तालुक्यातील एक उमेदवाराचं अपहरण झालं आहे.
त्यावर अमित देशमुखांचं म्हणणं आहे भाजपला लातूरचा बिहार करायचा आहे म्हणून हे सगळं सुरू आहे. अहो लातूरचा नाही, या महाराष्ट्राचाच बिहार करायचा आहे. काल रात्री आमच्या बजाजनगरच्या एका उमेदवाराच्या घरात शिंदे गटाचा उमेदवार घुसला होता. बजाजनगरमधला जाऊन माहिती घ्या तुम्ही. बजाजनगरमध्ये आमचा एक सतीश हिवाळे नावाचा उमेदवार आहे, त्याच्या घरात राम पाटोळे नावाचा शिंदे गटाचा उमेदवार तो घुसला आणि त्याला विड्रॉ कर म्हणून मागे लागला. त्याला मारहाण केली त्यांनी. पोलीस आलेसुद्धा नाही अजूनसुद्धा. त्यामुळे लातूरच्या निलंग्यातच नाही तर या महाराष्ट्रात सगळीकडे गावोगाव या गोष्टी होत आहेत आणि पोलीस मूग गिळून गप्प बसलेले आहेत. हा डॉक्टर, किसान सभेचं लाल वादळ आता मुंबईवर धडकलेलं आहे. अद्यापर्यंत कुठेही तोडगा निघाला नाही. आज संध्याकाळी बैठक होईल असं म्हणलं जातं. पण याच्या आधी 2दा-3दा आंदोलनं झालेली आहे. वाटाण्याच्या अक्षता लावून यांना वापस पाठवलेलं या शेतकऱ्यांना. खरं तर यांच्या मागण्या न्याय मागण्या आहे. यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, यांच्या जमिनीचा असेल, सगळा असेल, मला असं वाटतं सरकार याच्यातून मार्ग काढणार आहे का सरकार याच्यात सहभागी आहे, हा एक प्रश्न आहे. माझ्या तर माहितीप्रमाणे सरकारमधलेच कित्येक दलाल या शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्यामध्ये सहभागी आहेत. या लोकांना शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात सहभागी आहे. त्यामुळं मी तर शेतकऱ्यांना आवाहन करेल की शेंडी तुटो पारंबी तुटो, निर्णय लागल्याशिवाय हलताच कामा नाही. नाही तर सरकार खोटारडं आश्वासन देतं, वेळ मारून देतं. ही नेहमीची पद्धत सरकारची झालेली आहे. श्रीरंग लाड यांना पद्मश्री मिळालेला आहे. ते असं म्हणत आहेत की आत्महत्येसाठी शेती जबाबदार नाही, शेतकरी आत्महत्येचं कारण दुसरंच आहे असं त्यांचं वादग्रुप सुरू झालं. हे पण आपण अनेक शेतकरी बघितले या मराठवाड्यात. आता मला महाराष्ट्राचा आकडा माहिती नाही, पण या मराठवाड्यात मागच्या 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 जवळपास 1100 आत्महत्या झालेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी आम्ही भेट देतो. फक्त कर्जबाजारीपणा, नापिकी, पिकाचं नुकसान, सरकारच्या खोट्या घोषणा याच्यामुळं शेतकरी आत्महत्या करतो. आणि म्हणून जे लाड बोलले, निश्चित त्यांच्याविषयी आदर आहे, त्यांना कालच पुरस्कार मिळाला. परंतु ही सत्यता लाड यांना माहिती नसावी याचं मला आश्चर्य वाटतं. नियम करायचे, नियम तोडायचे असं सरकारी धोरण असतं असं दिसतंय. काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्कमध्ये काल प्रजासत्ताक दिन झाला. त्या परेडमध्ये बंदी असल्या थर्माकोलची सजावट करण्यात आली आणि त्या थर्माकोलचा वापर केला. अख्खा ग्राउंड भरून थर्माकोल तसाही पडून अजून. हे बा प्लॅस्टिकवर बंदी आहे. सरकार काय करत आहे? आधी तरी सरकारी कार्यक्रमामध्ये काचेचे ग्लास, काचेच्या बाटल्या असायच्या. आता काय सर्रास प्लॅस्टिकच्या बाटल्या आहे. कलेक्टरांच्या बैठका होतात, आयुक्तांच्या बैठका होतात, सचिवांच्या बैठका होतात. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या असतात. या प्लास्टिकवर बंदी आहे. आणि मला असं वाटतं प्लास्टिक असेल, थर्माकोल असेल, याच्यावर बंदी असताना सरकारी कार्यक्रमातच याचा वापर होतो. पर्यावरण मंत्र्याच्या कार्यक्रमात याचा वापर होतो. मला आठवतं आदित्य ठाकरे साहेब आणि रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना एका कार्यकर्त्यांनी फक्त प्लॅस्टिकच्या याच्यात गुंडाळला बुका आणला होता, तर त्या पोलिसावर त्याला कारवाई करायला लावली होती. आमचाच कार्यकर्ता असून एवढं कडकपणे पर्यावरणाविषयी वागत होते. आणि आता तर पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास कसा व्हावा असा प्रयत्न सरकारचेच अधिकारी, कर्मचारी, मंत्रीच करतात. उदय सामंतांच्या संदर्भात एक प्रश्न आहे. तुम्ही आता जसं म्हणाले की भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरुवातीपासून आहे, तर संजय राऊत असं म्हणाले की दावोसमध्ये ती चर्चा झाली, बैठक झाली, आता ते भाजपमध्ये जाणार. बरं झालं ना, आता हे मला तुम्ही सांगितलं बरं झालं. कारण उदय सामंत हे आधीपासूनच ज्याच एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घ्यायला नकार केला, तर भारतीय जनता पार्टीने परस्पर उदय सामंतांना संपर्क केल्याचं सगळीकडे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. आणि मग ते उदय सामंत मला असं वाटतं बाकीच्या गोष्टी शिकवणं त्याला काय अर्थ नाही. तुमच्याबाबत ते असं बोलतात. माहिती आलेली आहे का? जसं संजय राऊत म्हणाले तसं तुमच्याकडे माहिती आली? येईल हळूहळू. आत्ताच काय माहिती सांगण्याची गरज नसते. तुमच्याबाबत ते असं म्हणतायत की ते आता एक प्रोसेस सुरू झाली आहे दानवे यांची आणि ते त्यांच्या नेत्यांना मी विश्वासू आहे दाखवण्याचा प्रयत्न करताय म्हणून असं बोलताय. मला दाखवायची गरज नाही. मी माझं काम करत असतो. मला वाटतं तुम्हालाही चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. मी कधीच कोणत्या नेतृत्वाच्या एकटे माझे पक्षप्रमुख वगळता कोणाच्या मागे जात नाही, येत नाही, काही नाही. मी माझं पक्षाचं काम करतो आणि माझ्या पक्षप्रमुखालाही अशा पद्धतीनं लाल घोटेपणा आणि शेपूट धरून चालणं हे माझ्या पक्षप्रमुखालाही आवडत नाही, हे मला माहिती आहे. त्यामुळे या भांगड्यात आम्ही कधीच पडत नाही. फक्त लोणी घेऊन फिरणं हे आमच्या स्वभावात नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेचं काम आयुष्यभर करत राहू. तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी आहे.
काय करतं न्यायालय बघू. न्यायालय पुन्हा थातूरमातूर निर्णय देईल. 200 झाडं काढले, 200 लावा, ते जगो नाही तर मरो. असे आत्तापर्यंतचे निर्णय तसेच आहे. एकनाथ शिंदेचा काल पूर्वी अंदाज पाहायला मिळाला की असं म्हणतात की 1500 रुपयावर 21 रुपये देणारा शब्द दिला. 1 महिने कमिटमेंट करते. हां 2100 1500 2100. मला वाटतं 1500 देता येतं नाकी नऊ आलेले सरकारचे. या खात्याचे काढा, त्या खात्याचे. आता आपण संजय शिरसाट साहेबाच्या ऑफिससमोर उभे आहोत. त्यांच्या खात्याला तर निधीच उरलेला नाही आहे. त्यांच्या खात्यातले दर महिन्याला 400 कोटी, 500 कोटी, 600 कोटी निधीचं प्रोव्हिजन. मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी अर्थमंत्र्याला सांगून आता पुढच्या महिन्यात बजेट होईल, पूर्णपणे 12 महिन्याचं लाडक्या बहीण योजनेचं निधीचं प्रोव्हिजन बजेटमध्ये झालं पाहिजे. ते जर झालं तरच खऱ्या अर्थानं ती योजना तुम्हाला अंमलबजावणी करायची. नाही तर याचे त्याचे काढून एकेका खात्याचे काढून त्यातल्या त्यात सामाजिक न्यायासारखं खातं हे महत्त्वाचं आहे. सामाजिक न्याय खात्याचा निधी हलवता येत नाही, वळवता येत नाही, तरी तो काढला जातो. आणि मला असं वाटतं आताच्या घडीला हीच योजना चालवणं सरकारच्या दृष्टीनं अवघड आहे. अंजली दमानीने एक ट्विट केलं मुलवा जमीन घोटाळा प्रकरणात नेमण्यात आलेल्या समितीचं पुढं काय झालं. बरोबर आहे. या समितीचं काय झालं, या समितीनं ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले त्यांना चौकशीला बोलवलं पाहिजे, त्याची हिअरिंग झाली पाहिजे. नाही तर थातूरमातूर करून पुन्हा अजितदादाच्या मुलाला वाचवणं हे होता कामा नये. याच्याविषयी अंजली दमानी असो किंवा आम्ही असो निश्चित योग्य ते पावलं येणार काळात उचलू. आम्ही जर गरज पडली तर न्यायालयातसुद्धा जाऊ. मुख्यमंत्र्याला भेटणं काय पाप थोडी, कोणी भेटलं काय प्रॉब्लेम. मुख्यमंत्र्याला भेटणं या राज्यातल्या कोणत्याही नागरिकाने काही पाप नाही असं माझं स्पष्ट मत आहे. भेटायला जाऊ शकतो मुख्यमंत्र्याला, काय अडचण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.